आज या ठिकाणी तुम्ही जे पत्र दिलेलं आहे, कशा संदर्भात पत्र दिलेलं आहे? आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोनम वांगचुक त्यावेळेस विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला, परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला. हे विद्यार्थी, हे युवक, हे तरुण उद्याचं हे देशाचं भवितव्य आहे आणि त्या भवितव्याशी जर हे शासन खेळत असेल, घटनेची पायमल्ली करत असेल तर या देशातली 140 कोटी जनता यांना माफ करणार नाही. आणि यालाच वाचा फोडण्यासाठी सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवरती उपोषणाला सुरुवात केली आणि त्याला 20 ते 22 दिवस आजपर्यंत झालेले आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांनी लोकपाल विधेयकावरती उपोषण चालू केलं होतं, परंतु काँग्रेसच्या शासनाने तात्काळ दखल घेऊन त्यावेळेचे तत्कालीन प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग तर मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासनावरती दबाव आणला आणि त्या दबावातून ते लोकपाल विधेयक मंजूर झालं. आणि त्याही वेळेस पंतप्रधानांपासून तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्यांपर्यंत प्रत्येकाने आदराने अण्णासाहेब हजारे यांची चौकशी केली, परंतु ह्या शासनाने 20 दिवस होऊन सुद्धा वांगचुक साहेबांची साधी चौकशी सुद्धा केली नाही. हे इतकं निर्डावलेलं आणि बेडर शासन आहे आणि याला या देशातील युवकांनी किंवा 140 कोटी जनतेने पाय उतार केल्याशिवाय हे यांच्यामध्ये सुधारणा घडणार नाही. आणि त्याची सुरुवात ही या आंदोलनापासून, या उपोषणापासून चालू झालेली आहे. थोड्या दिवसात या सरकारला त्यांची जागा या देशातील जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जे सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलेले त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा असा आहे. हो, ह्या आंदोलनाला आपण 2 दिवस बातम्या पाहत असाल तर आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे नव्हे तर प्रत्येक सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता यांनी या आंदोलनाला जाहीरपणाने पाठिंबा व्यक्त केलेला आहे, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. आणि भविष्यात जर सरकारने याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन गाव पातळीपर्यंत सक्रिय केलं जाईल आणि या आंदोलनामध्ये देशातील नागरिकांनी सहभागी व्हावे असं मी या आपल्या माध्यमातून या देशातील जनतेला एक आव्हान करत आहे. खऱ्या अर्थाने सोनम वांगचुक यांना ज्या परिस्थितीमध्ये उचलून नेलं तिथल्या पोलीस प्रशासनाने, ॲक्च्युली न्यायालयाचा आदेश वेगळा होता आणि प्रशासन वेगळं करतंय आणि त्याच अनुषंगाने आम्ही याच ठिकाणी पत्रव्यवहार करण्याचं कारण हेच आहे की हे शासन पण अशा प्रकारची प्रवृत्ती करेल का, भूमिका घेईल का. तर ही भूमिका यांनी अशा प्रकारची घेऊ नये म्हणून आम्ही आज हे पत्र या प्रांत कार्यालयामध्ये दिलेलं आहे. कारण अनेक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे कानून असले तरी आमच्या काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून प्राथमिक स्वरूपात हीच मागणी आहे की स्थानिक लेवलला म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जे नियोजन असतं ते वेगळं असतं आणि पुढे तरी हे चुकीचं होतंय. ह्या चुकीच्या गोष्टींना स्थानिक पातळीवरून आळा घालणे गरजेचं आहे. कारण जर आपण स्थानिक पातळीवरून आळा घातला नाही किंवा आपण आपले प्रश्न, आपल्या समस्या मांडल्या नाही तर जे आज सोनम वांगचुकच्या संदर्भात जे झालेलं आहे ते उद्या इथं हे प्रशासन सुद्धा करण्यास, एखाद्या स्थानिक लेवलच्या मुद्द्यावरती करण्यास मागं पुढं बघणार नाही. त्यामुळे माझी केंद्र सरकारला विनंती आहे की आपण जे लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करत आहात ते दडपण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर पूर्ण जनता रस्त्यावरती येऊन आपल्याला आपली जागा दाखवून देईल. गेले 20 ते 25 दिवस जे नेट परीक्षा झालं त्या संदर्भात, शिक्षणासंदर्भात हे आंदोलन होत आहे आणि सरकार त्याला दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबद्दल तुम्ही सरकारला काय इशारा देशाल? सरकारला एवढं सांगू इच्छितो की ही लोकशाही आहे आणि ज्या महामानवाने संविधान लिहिले आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यांनी संविधान लिहिले, प्रत्येकाला आपला अधिकार आहे जगण्याचा, स्वतंत्र फिरण्याचा. आणि जर अशा प्रकारची सरकार ज्या ह्या
संशोधन आणि तंत्रज्ञान जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करतात की देशाची शिक्षण व्यवस्था जर सुधारली तर नक्कीच देश सुधरेल आणि ह्याच उद्देशाने त्यांनी उपोषण केले आज 20-21 दिवस आणि त्या उपोषणाला जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर कदापि ही जनता तुम्हाला माफ करणार नाहीये आणि शासनाला सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आता जे महाराष्ट्रातील नागपूरमधलं जे सगळ्यात मोठं नाव येते उपोषणाला पाठिंबा दिलेलं अभिजित दिपके हे जे कार्य करतात ते खरंच उल्लेखनीय आहे. कारण आज रोजगार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे शासनाने ह्या केलेलं आहे. कारण खऱ्या अर्थाने पाठीमागं संविधानामध्ये लिहिलंय का 14 वर्षाच्या मुलाला शिक्षण भेटलं पाहिजे. पण आजची परिस्थिती सरकारची अशी आहे की तुम्ही शिका नाही तर नका शिकू, फक्त आमच्या पाठीमागं फिरत राहा, आम्ही जे करतो त्याला सपोर्ट करत राहा. कारण तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं तर तुम्ही तुमच्या समस्या, तुमचा अधिकार, तुमचं कर्तव्य ह्या करशाल. तर तुमचं कर्तव्य, तुमच्या अधिकारापासून तुम्हाला वंचित करण्यासाठी तुम्ही हे सरकार जाणून बुजून शिक्षणाकडे दुर्लक्ष करतंय आणि जनतेला गुलाम करण्याचा प्रयत्न करतंय. एक थोडक्यात सांगू इच्छितो की हिटलरने एक कोंबड्याला पहिलं त्याला खायला घातलं, दाणे घातले आणि नंतर त्याला पकडलं, त्याला आपल्यासारखं केलं आणि मग त्याचं एक पीस उपटून टाकलं आणि त्याला एकदम मोकळं केलं. तसंच ह्या सरकारचं हे आहे की तुम्हाला पहिलं आपल्याचं करतंय, कुठंतरी तुमचं ह्या घेतंय, तुम्हाला शिक्षणापासून वंचित करतंय, तुमच्या स्वातंत्र्यापासून वंचित करतंय, तुम्हाला एकदम गुलाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे.